नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कल्पना विलास किंवा आपल्या मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे. मी अनेकदा त्याचा आधार घेतो की मनातलेच मांडे खायचेत तर ते कोरडे कशाला खायचे. चांगले तूप लावून खरपूस भाजून खावेत. कारण ना मांडे असण्याची गरज आहे, ना चूल असण्याची गरज आहे, ना तूप असण्याची गरज आहे, ना चूल असण्याची गरज आहे, तवा असण्याची गरज आहे. त्याला कल्पना विलास म्हणतात. किंवा आणखीन एक म्हणतात ना, बोलाची कढी बोलाचा भात, घे भरपूर खाऊन घे, अजून वाढू का असंही विचारता येतं. कारण ना वाढणाऱ्याला वाढायला काही आहे, ना खाणाऱ्याच्या ताटात काय, ना समोर ताटसुद्धा आहे. तेव्हा बोलाची कढी आणि बोलाचा भात म्हणतात तो कल्पना विलास असतो. आणि अलीकडच्या रोज सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये जो जुना पोपट झालेला आहे गेल्या 3-4 वर्षामध्ये, आता त्याच्या बोलण्यामध्ये नाविन्यपूर्ण काही राहिलेलं नाही. रोज सकाळी तो पोपट येतो, काही लोक त्याला भोंगा म्हणतात, तेच जुने अनपाने आरोप परत फोडणीला टाकून शिळ्या कढीला उतांडला जातो. वडाची साल पिंपळाला लावी तसा जगातल्या कुठल्याही घटनेचा थेट मोदी भाजप यांच्यावर आरोप करायला वापर करायचा आणि ते चॅनेलवर दाखवलं जातं. पण हा जुना पोपटसुद्धा आता हळूहळू माध्यमांना कंटाळवाणा वाटायला लागला असावा. आणि म्हणून उभाटा सेनेने किंवा उद्धव ठाकरे यांनी एक नवा पोपट आणलेला आहे. आमच्या काही मित्र यूट्यूबर्सनी, प्रभाकरने वगैरे त्याच्यावर व्हिडिओ केलेला आहे. असीम सरोदे नावाचे एक पुण्यात वकील आहेत आणि फार सुंदर आमच्या प्रभाकर सूर्यवंशीने सांगितलं की ज्याला कोर्टात उभं राहून बोलताना फापलायला होतं. तुम्हाला आठवतं ती शिवसेनेची केस सुप्रीम कोर्टात चालू होती आणि कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासारखे दिग्गज वकील तावाने युक्तिवाद करत होते. तेव्हा मध्ये असीम सरोदे यांनाही कोर्टाने संधी दिली. तेव्हा 10 वाक्य देखील हा वकील बोलू शकला नाही, जो टी व्हीवर येऊन 2-2 लाख वाक्य आठवड्याभरात बोलतो. त्याला सुप्रीम कोर्टात बोलायची वेळ आली तेव्हा मी कपिल सिब्बल म्हणतील त्यांच्या बाजूने उभा आहे, त्यांचंच म्हणणं मला मान्य आहे, असं करून बोबडी वळलेला वकील म्हणजे असीम सरोदे. वर्गणी काढून सुनावणीसाठी विमानाने दिल्लीला जायचं, लोकांच्या वर्गणीवर जायचा आणि तिथे जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा तुमची बोबडी वळते. असे महान वकील, कायदे पंडित जे चॅनेलचे फार आवडते वकील आहेत, एक घटनातज्ञ आहेत आणि दुसरे कायदा तज्ज्ञ आहेत, ज्यांचा एकही अंदाज, ज्यांचा एकही युक्तिवाद कुठल्याही कोर्टामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये सत्य ठरू शकला नाही, कसोटीवर उतरला नाही, ते कायदेतज्ञ आणि घटनातज्ञ असे असीम सरोदे यांना आता कायद्याची बकवास करून कंटाळा आलेला दिसतो. म्हणून त्यांनी निर्भय बनो नावाच्या आंदोलनाचा आडोसा घेतलेला आहे. जगात ओवाळून टाकलेली माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा लक्षात ठेवायचं, ते स्वतःच घाबरलेले असतात आणि जगाला ओरडून सांगत असतात, निर्भय बनो, निर्भय बनो. मी कुठेतरी वाचलेलं मला आठवतं की कुत्रा आपल्यावर भुंकतो तेव्हा तो आपल्याला घाबरलेला नसतो, आपण त्याला घाबरतो, पण कुत्रा आपल्याला घाबरलेला असतो. आणि मी बेसावध नाही हे दाखवण्यासाठी तो जोरजोरात भुंकायला लागतो. त्याला निर्भय बनो म्हणतात. लोकांना निर्भय बनो सांगताना तुम्ही कशाला घाबरलाय ते सांगा. 2014 मध्ये नरेंद्र मोदी जिंकल्यापासून भारतीय जनता पक्षाचं एकपक्षीय बहुमताचं सरकार केंद्रात आल्यापासून हे लोक इतके घाबरलेले आहेत आणि ते कशाला घाबरलेत तेच त्यांना सांगता येत नाही. 2019ला सुद्धा मोदी निवडणुका घेणारच नाहीत
मोदी जनतेला घाबरलेले आहेत, मोदी मतदाराला घाबरलेले आहेत. आणि मोदी म्हणूनच मतदान घेणार नाहीत, निवडणुका होणार नाहीत, त्यांना घटना गुंडाळून ठेवायचे. हे 2018पासून चाललेलं टुमणं आहे. मी वारंवार आठवण करून देतो. माझा कट्टावर राजू खांडेकरनी अगत्याने कुमार केतकर घाबरलेले त्यांना बोलवलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की 2018मध्ये की 2019च्या निवडणुका होणार नाहीत, त्या हरणार आपण, याची मोदींना इतकी खात्री आहे की मोदी 2019च्या निवडणुका होऊच देणार नाहीत. त्या निवडणुका झाल्या, मोदी परत जिंकले. 2024च्या निवडणुका आल्या तरी तेच टुमणं चालू आहे. मराठीत एक अशी आणखीन एक उक्ती आहे, भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. तुम्ही घाबरलेले असाल तर तुमच्या मागे भूत लागतंच, कारण भीती हेच भूत आहे, तुमचा भ्रम आहे. तर त्यामुळे अशा सगळ्या घाबरलेल्या भेदरलेल्यांनी आता एकत्रित येऊन सामूहिकरित्या रडारड सुरू केली आहे. त्याला निर्भय बनो म्हणतात. आणखीन कोणी, मला वाटते सुशीलने काहीतरी व्हिडिओ केला की आणखीन कोणी केला आहे की आंदोलन निर्भय बनोपेक्षा निर्लज्ज बनो आहे. कारण तोंडाला येईल ते बकायचं, बडबडायचं, वाटेल तसे बिनबुडाचे आरोप करायचे. आणि मग मला निखिल वागळे सांगणार, मला मृत्यू साक्षात समोर दिसला. आत्तापर्यंत 20-25 वेळा तरी निखिल वागळेला मृत्यू साक्षात समोर दिसलेला आहे. कालपर्यंतचा जो मृत्यू होता त्यांचा, त्यात शिवसेनेचे आज गोडवे निखिल वागळे गात आहेत. गेल्या जवळजवळ 30 वर्षामध्ये 25 वर्ष तरी ज्या शिवसेना आपल्याला ठार मारायला टपली आहे असा आरोप निखिल वागळे करत होते, तीच शिवसेना कशी महान लोकशाहीवादी आहे ते आज तेच निखिल वागळे सांगत आहेत. आता त्यांना नवीनच मृत्यू सापडायला लागला आहे. सांगायचा हेतू असा की असे सगळे भुरटे लोक एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी निर्भय बनो आंदोलन म्हणून एक गावोगावी सभा घेण्याचं एक नाटक सुरू केलं आहे. तुम्ही जर घाबरलेला असाल तर जाहीर सभे घ्यायची हिंमत कशी करता? लोकशाही एवढी संपलेली असेल तर तुम्ही सभा कशी घेऊ शकता? सभा घेताय याचा अर्थच या देशात अजूनही लोकशाही अस्तित्वात आहे आणि निवडणुका होणार आहेत म्हणजे लोकशाही असल्याचा आणखीन एक पुरावा आहे. आणि जर लोकशाही गुंडाळून ठेवायची होती तर ती गुंडाळून ठेवायला मोदींकडे 2014पासून बहुमत आहे, 10 वर्ष झाली आता त्याला. तर असे विशंबर चौधरी, कुमार सप्तर्षी वगैरे निखिल वागळे यांच्या टोळीत आता नव्याने असीम सरोदे सहभागी झालेले आहेत. आणि त्यांनी एक नवा शोध लावला आहे आणि गौप्यस्फोट केला आहे की हे एकनाथ शिंदे यांचे जे आमदार 40 आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले, त्या गुवाहाटीच्या कुठच्या त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये स्पाइसजेट आणि कुठचं इंडिया काय असेल कुठची एअरलाईन, त्या हवाई सुंदरी एअर होस्टेसेस वास्तव्य करत होता. त्यांच्याशी या आमदारांनी लिफ्टमध्ये घोळ घातला, त्या मुलींचा काय तो विनयभंग केला, नको तिथे हात लावला, पाय लावला, जे काय असेल ते. आणि कुठे काय याचा शोध पत्रकारांनी घ्यायचा. हे निर्भय बनो किंवा पुरोगामी आणि लिबरल असतात, त्यांची एक खासियत असते, ते कुठलाही पुरावा न देता बेछूट आरोप करतात आणि चौकशी मात्र सरकारने किंवा दुसऱ्यांनी करायची. मग तुम्हालाही स्वप्न पडतात का? तुमच्या स्वप्नात काय आलं त्याची चौकशी CBI किंवा सरकारने करायची. मग तुम्ही झोपू नका ना, स्वप्न पडणार नाहीत. आणि स्वप्न पडलं नाही की बिनबुडाचे आरोप करून चौकशीची मागणी करणार नाही. हे सगळे आमदार गुवाहाटीला गेले होते, त्याला आता 2.25 वर्षाचा काळ झालं, उलटून गेला. 30 जून किंवा 1 जुलै 2022ला हे सगळे आमदार
गुवाहाटी गोवा मार्गे मुंबईत येऊन पोहोचले. त्यालाही आता बघा किती 20 महिने होऊन गेले. 20 महिन्यानंतर असीम सरोदे आरोप काय करतात, तर त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ज्या एअर होस्टेस तात्पुरत्या वास्तव्याला होत्या त्यांच्याशी या शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या आमदारांनी विनयभंग केला. आपण मान्य करू, एक काही क्षणासाठी वादासाठी आपण असीम सरोदे खरं बोलतंय ते मान्य करू. पण हे आमदार ज्या वेळेला त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये होते त्या क्षणी एकनाथ शिंदे यांचे नव्हते, ते सगळेच्या सगळे 54 आमदार हे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेचे होते. त्यामुळे त्यांनी जर विनयभंग केला असेल गुवाहाटीच्या त्या हॉटेलमध्ये, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदारांनी हवाई सुंदरींचा विनयभंग केला असं असीम सरोदे यांनी म्हटलं पाहिजे. हे वकील आहेत. युक्तिवाद करताना सज्जड पुरावे द्यावे लागतात आणि पुरावे काळाच्या मर्यादेनुसार देखील सिद्ध करावे लागतात. जोपर्यंत मुंबईत येऊन एकनाथ शिंदे यांचा शपथविधी झाला नाही आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्ट, काय ते हायकोर्ट आणि निवडणूक आयोग यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचा गट म्हणजेच खरी शिवसेना हे सिद्ध झालेलं नव्हतं, तोपर्यंत जे कोणी आमदार होते ते शिंदेंच्या मागे उभे राहून मतदान करत किंवा उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध बोलत ते उद्धव ठाकरे यांचे अनुयायी आणि पाठीराखे होते कायदेशीर आणि पुरावा म्हणून. त्यामुळे जो आरोप विनयभंगाचा असीम सरोदे करतायत तो एकनाथ शिंदे यांना लागू होत नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदारांनी गुवाहाटीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हवाई सुंदरी एअर होस्टेसेसचा विनयभंग केला असं म्हटलं पाहिजे. हे सुद्धा कायदेशीर बोललं पाहिजे. हे ज्या असीम सरोदेंना कळत नाही ते सगळ्या चॅनेलवर झळकणारे कायदे पंडित आहेत, कायदे तज्ज्ञ आहेत. आपण जे बोलतोय ते कायदेशीर चाकोरीत आणि चौकटीत राहून बोललं पाहिजे. तर मग 8-10 दिवस ज्या वेळेला गुवाहाटीच्या त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे गटाचे आमदार होते ते प्रॅक्टिकली कायदेशीररित्या कुठल्या पक्षाचे आमदार होते? मुख्यमंत्री तेव्हा असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे आमदार होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी एअर होस्टेसचा विनयभंग केला. हे किती बिनबुडाचं खोटं आणि तद्दन कायदेबाह्य काय ते वक्तव्य आहे हे आपल्या लक्षात येईल. पण असो, निर्भय बनो म्हटल्यानंतर निर्लज्ज बनो आपोआप येत असतं. किंबहुना या लोकांनी पुरोगामित्व, लिबरलिझम इतका बदनाम करून टाकलेला आहे की ते अखिलेश यादव वगैरे यांनी तर गुंड आणि माफियांना सुद्धा समाजवादी बनवून टाकले. कारण निर्लज्ज होता आलं पाहिजे, बेशरम होता आलं पाहिजे. आणि निखिल त्यांनी ते करूनच दाखवलेलं आहे की शिवसेनेच्या पहिल्या सरकारला शिव्याशाही म्हणणारा निखिल वागळे आज त्याच शिवसेनेचे गोडवे गाताना दिसतोय. यापेक्षा निर्लज्जपणा म्हणजे वेगळा काय असतो? आता ते प्रकाश आंबेडकरांचे सहकारी सुद्धा निखिल वागळेचे वाभाडे काढायला लागलेले आहेत. कारण निर्लज्जपणाचा कळस म्हणजे निखिल वागळे. मी सांगेन तेच. हुकुमशाही म्हणजे काय असते? आम्ही सांगू ते धोरण, आम्ही बांधू ते तोरण, आम्ही सांगू तो वेद आणि आम्ही सांगू तो त्याचा अर्थ. याला हुकुमशाही म्हणतात. आणि त्यामुळे निर्भय बनो आंदोलन हा बेशरमपणाचा नमुना झालेला आहे.
मला वाटते या निर्भय बनो आंदोलनाचं सगळ्यात पहिलं व्यासपीठ सुरू केलं तेव्हा युवक क्रांती दल होतं आणि त्या व्यासपीठावर एक व्हिडिओ बघितला, कुमार सप्तर्षी होते. तब्बल 12-13 वर्षापूर्वी ज्यावेळेला अण्णा हजारेंचं दिल्लीत रामलीला मैदानावर लोकपाल आंदोलन चालू होतं तेव्हा हाच आरोप घटना बदलणार, घटना मोडीत काढणार, घटना टोपलीत टाकणार, हुकुमशाही आणणार, अध्यक्षीय पद्धती आणणार, हे आरोप कुमार सप्तर्षी करत होते. त्यांच्याच संपादकत्वाखाली प्रसिद्ध होणारा कार्यकर्ता सत्याग्रही की सत्याग्रही कार्यकर्ता या नावाचं जे मासिक आहे त्याच्यामध्ये 10-12 पानी लेख कुमार सप्तर्षींनी लिहिला होता आणि त्यामध्ये त्यांनी हाच आरोप अण्णा हजारेंवर केला होता, जो आज सरसकट हे निर्भय बनोवाले नरेंद्र मोदींवर करतात. 2011 नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नव्हते, दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात सुद्धा नव्हते, तेव्हा हुकुमशाह कोण होणार होता? कुमार सप्तर्षींच्या मते. तेव्हा अण्णा हजारे हे हुकुमशाह बनायला निघाले होते. अगदी ते हेमंत देसाई त्यातच येतात. लोकपालला ठोकपाल म्हणत होते हे तेव्हा अगदी तुमच्या केजरीवालचे प्रवक्ते म्हणून वेगवेगळ्या वाहिन्यांवर तेव्हा विश्वंभर चौधरी पहिल्यांदा दिसायला लागले. आज अण्णा हजारेंची आठवण विश्वंभर चौधरींना राहिलेली नाही. सांगायचा मुद्दा असा की दुसऱ्याचं काय जळतंय त्यावर आपल्या पोळ्या भाजून घेणं म्हणजे निर्भय बनो असतं, म्हणजे सेक्युलरिझम असतो, म्हणजे पुरोगामित्व असतं. अशी जी परिस्थिती झाली आहे त्यामुळे या लोकांना निर्लज्ज होण्यापलीकडे दुसरा मार्ग नाही आहे. असीम सरोदे हा त्यातला शिरलेला एक नवा गडी आहे. आणि तुम्हाला आठवत असेल ते गाणं आहे ना कुठचं, जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, खूप गाजलेलं 15-20 वर्षापूर्वीचं गाणं आहे, लोकगीत. असीम सरोदे हा त्यापैकीच एक आहे. संजय राऊत आणि निखिल वागळे यांच्या पंक्तीत जाऊन आता असीम सरोदे बसलेले आहेत. आणि कदाचित मीडियावाल्यांना राऊत आणि निखिल वागळेंचा कंटाळा आला असल्यामुळे आजकाल असीम सरोदे हा नवा चेहरा दाखवला जातो. रेकॉर्ड तीच वाचते. योगायोगाने मित्रांनो हे जे प्रकरण असीम सरोदेने काढलंय ते मिठू हे मी गमतीत बोलत नाही आहे. 4-5 वर्षापूर्वी एक मी टू नावाचं आंदोलन झालं होतं, आठवतं? आपला विनयभंग झाल्याचा आरोप 10, 15, 25 वर्षानंतर अनेक महिला करत होत्या. कुठच्या न्यायमूर्तीवर, कुठल्या राजकारण्यावर, कुठल्या अभिनेत्यावर. तनुश्री दत्ता नावाच्या एका अभिनेत्रीने 10 वर्षापूर्वी आपला विनयभंग कोणी नाना पाटेकरने वगैरे केल्याचा आरोप केला होता आणि मग तिथून सुरू झालं. मग कुठे पत्रकारितेतल्या महिला पुढे यायला लागल्या, कुठे कोण 10-10, 12-12 वर्ष गप्प बसलेले. आणि इथे तर मिठूचा आरोप कोण करतोय? महिला पण नाही करत आहेत, कायदे तज्ज्ञ करतो. त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एअर होस्टेसचा विनयभंग केला. हे मिठू आंदोलन काय होतं? आता निर्लज्ज बनो आंदोलन मागे पडलं असून मिठू आंदोलन सुरू झालंय. असीम सरोदे या कायदे पंडिताने मिठू आंदोलन सुरू केलंय. कोण महिला त्याचा पत्ता नाही, कुठच्या आमदाराने केला पत्ता नाही. स्वतः होते का हे तिथे नाही, अफवा पिकवायच्या. आणि तुम्ही चौकशी करा, पत्रकारांनी चौकशी करा. वा 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 वा, आमचा प्रभाकर म्हणतो ते खरं आहे. असीम नाही अफीम झिंग चढलेली असली ना की असं बेताल वक्तव्य होणारच.
तर हे नवं मिठू मिठू आंदोलन, नर्मदा काय त्या निर्भय बनवतून हे नवं मिठू आंदोलन सुरू झालेलं आहे. आणि हा नवा पोपट आलेला आहे, लागला मिठू मिठू बोलायला. आणि गमतीची गोष्ट आजकाल म्हणा ते काय तुमचे वेगवेगळे चला हवा येऊ द्या, हास्य जत्रा किंवा तो कपिल शर्मा यांच्या शोमध्ये अनेक पुरुषच साड्या नेसून बायकांच्या भूमिका पार पाडतात. त्या असीम सरोदेनी जे काय मीटू आंदोलन सुरू केलं आहे ते वस्त्र कुठची वापरतात हे बघावं लागेल. मग त्या मीटू आंदोलनाला पाठिंबा द्यावा, विरोध करावा हे ठरवावं लागेल. आज मी एवढंच म्हणेन की निखिल वागळे, हेमंत देसाई, कुमार सप्तर्षी याला कंटाळलेले लोक ह्या पोपटाला मिरची किंवा पेरू खायला घालून मिठू मिठू बोलायला लावत आहेत की काय. असो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.